मावळ लोकसभेचे आज मतदान होत आहे। या मतदानानिमित्त मतदानाची जनजागृती व्हावी तसेच मतदाता जागा हो, स्वस्त वस्त्र खरेदीचा धागा हो या उद्देशाने पनवेल शहरातील कपड्यांचे भव्य दालन असलेल्या द्वारकादास श्यामकुमारने आयोजित केलेल्या मतदान लोकोत्सव सोहळ्याला स्त्री पुरुष मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। आज सकाळी मतदान करूया प्रथम आलेल्या 51 महिलांना पैठणी तसेच प्रथम आलेल्या 51 पुरुषांना सियाराम शर्ट पॅन्ट पीस फ्री देण्यात आले। आज सकाळी हे दुकान 7 वाजता उघडण्यात आले। फक्त प्रथम येणाऱ्या 51 जणांनाच ऑफर असल्याने नंबर लागण्यासाठी स्त्री पुरुष मतदारांची धावाधाव झाली। ज्यांचा नंबर लागला नाही ते मात्र नाराज झाले। आज मतदान करून आलेल्या मतदारांमध्ये उत्साह होता। हे राष्ट्रीय काम असून आपली ही बांधिलकी आहे। स्त्री पुरुष मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती व्हावी, मतदान वाढावे या अनुषंगाने द्वारकादास श्यामकुमार तर्फे मतदारांसाठी ही फ्री ऑफर ठेवण्यात आली होती, असं द्वारकादास श्यामकुमारचे संचालक शरद पाटील यांनी सांगितलंय। नमस्कार ताई, आजचं ते मतदान लोकदान सोहळ्याचा तो उपक्रम होता, त्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं सगळं त्याच्याबद्दल? खूप छान वाटलं। एकतर म्हणजे मतदान करणं हा आपला हक्क आहे आणि तो मी बजावलाय आणि त्या बदल्यात मला द्वारकादास श्यामकुमार ह्याकडून खूप सुंदर अशी पैठणी भेटलेली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू मॅडम। नमस्कार ताई, घेतली पैठणी मिळाली तुम्हाला, त्याबद्दल काय सांगायचं तुम्हाला? मला हे आम्हाला आवडला, वोटिंग केला फर्स्ट आम्हाला रात्रीपासून असं होता, मेसेज बघितला की आम्हाला भेटणार नाही भेटणार आणि आम्ही लवकर उठलो, 6:30ला जाऊन वोटवरती उभे राहिलो आणि आम्ही थँक्यू। छान वाटलं आम्हाला। आम्ही सकाळी 6 वाजताच गेलो होतो आणि द्वारकादास श्यामकुमार यांच्याकडून आम्हाला खूप सुंदर अशी पैठणी। थँक्यू मॅडम। सकाळी 6:30ला सुटलेलं वोटिंगसाठी खास वरनाथ भेटली। थँक्यू मॅडम। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।